नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर कशा आहात मित्रांनो? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. तर तुम्ही विचार करत असताना अश्विनीताईचे खूप दिवसापासून व्हिडिओ येत नाहीत, ब्लॉग येत नाहीत. तर मला काही कारणास्तव कामानुसार नाही जमत आहे आता ब्लॉग व्हिडिओ काढायला, कारण की कामाचा पण एवढं लोड असल्यामुळे. तर तुम्ही विचार करत असताना एवढ्या उशिरा तुम्ही कुठं चालल्या? तर मला ना बेबी वेलकमची ऑर्डर होती, तर त्याच्यामुळे मी निघालेली होती. मला घरी 7:30 वाजले होते. 7:30 वाजता मला फोन आला की मी लगेच निघालेच, कारण की समोरच्यांना खूप उशिरा डिस्चार्ज भेटल्यामुळं माझी एवढी धावपळ झाली आणि मला खूप लांब जायचं होतं. आडगाव मेडिकल कॉलेजकडे जायचं होतं. तर मला खूप उशीर झाला. आता आम्ही एका लोकेशनवर पोहोचलो, पण आम्ही खूप पुढं आलेलो होतो. तर त्यांनी सांगितलं ब्रिज खालून मेडिकल कॉलेजकडे या, तिकडे आहे. तर आम्ही परत रिटर्न निघालो आणि मेडिकल कॉलेजच्या पाठीमागच्या साईडकडनं गेलो. रात्रीचा उशीर झालेला होता आणि उशीर झाल्यामुळे आम्हाला खूप फास्ट पोहोचायचं होतं, कारण की लवकर आवरलं पाहिजे. समोरच्यांना पण डिस्चार्ज भेटला होता. आता इथे विचार करले मी शाळा भरली काय? नाही, घंटागाडी लावलेल्या आहे. इथं आम्ही आता लोकेशनवरती पोहोचलो आणि इथं आम्हाला उशीर 8:30 वाजले आम्हाला पोहोचता यांच्या घरी. आता आमची चालू आहे 8:30 वाजता आम्ही लागलेलो होतो. तर उशीर झाल्यामुळं खूप फास्ट केलं आम्ही. इथं माझ्या मुलीचं चालू होतं बलून फुगवायचं काम आणि माझी दुसरी मुलगी शूट करत होती. तर आम्ही तिघी पण कुठे पण आम्हाला ऑर्डर असले की आम्हाला तिघींना जावं लागतं, कारण की दोघीजणी आम्ही हे करतो आणि एक माझी मुलगी शूट करते. तर तुम्हाला हे पहा, इथं आता बलून फुगवणं झालेलं आहे. तर इथं माझं अर्धं डेकोरेशन फ्लावरचं झालेलं आहे. तर आमच्या घाईमध्ये काही मला डिझाईन पण आठवत नव्हत्या, कारण की मी प्लॅनिंग वेगळीच केली होती, पण उशिरा भेटल्यामुळं फोन आल्यामुळं एवढी घाईघाई चालू आहे. तर इथं मी अशा प्रकारे चालू होतं, जे माझ्या डोक्यात येईन ते करत होते मी, जसं येईन तसं. कारण की आणि हे पहा, अशा प्रकारे माझी पूर्ण फायनली तयार झालेली आहे. थोडीफार होती बाकी, तर ती चालू होती माझी बनवणं. तर तुम्हाला कशी वाटते ती नक्कीच सांगा, कारण की खूप घाईमध्ये बनवली. आणि तुम्हाला हे पण पाहते आता फायनली पूर्ण व्हिडिओ आहे तयार केल्यानंतरच आम्ही. तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कुणाला ऑर्डर जर करायची असेल तर आपली नक्कीच मेसेज करा नाशिकमध्ये. आता पहा, मी इथं टेडी काढलेला आहे. तर कसा वाटतो तुम्हाला टेडी नक्कीच सांगा, कारण की मुलगा होता म्हणून तिथं मी टेडी काढलेला होता. मुली असल्या तर मी वेगळंच काढत असते, मुलं असले तर मुलांच्या ह्याच्या. तर पहा, आपली पूर्ण फायनलपणे झालेली आहे. तर तुम्हाला कुणाला जर ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या इनबॉक्समध्ये मेसेज टाका. नाशिकमध्ये पूर्ण ऑर्डर स्वीकारले जाईल. तर